नमस्कार मंडळी. उन्हाळ्याचा कडाका वाढला की मग स्वयंपाकघरात सुद्धा जास्त वेळ उभं राहून तिखट जाळ अशा भाज्या बनवायचा कंटाळा येतो ना. अशा वेळी हवं काहीतरी थंडगार, हलका आणि पचायला सोपा असा प्रकार. आज मराठी किचनमध्ये आपण पाहणार आहोत उन्हाळ्यासाठी खास भाताचे झटपट होणारे 4 प्रकार. तर सगळ्यात आधी याकरता आपल्याला लागणार आहे वेगळा शिजवलेला भात. तर आता हा भात जो आहे तो कसा करून घ्यायचा? तर छान मोकळा शिजवलेला भात आपल्याला हवा आहे. तर त्यासाठी तुम्ही इंद्रायणीसारखा चिकट तांदूळ सोडून कोलम असेल किंवा सोना मसुरी असेल, बासमती तांदूळ असेल, या प्रकारचा तांदूळ याकरता वापरू शकता. 1 कप तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा. याचा जो भात आहे तो हवं तर तुम्ही पातेल्यामध्ये शिजवून घेऊ शकता किंवा कुकरमध्ये जर का करायचा असेल तर याप्रमाणे याच्यामध्ये तांदळाच्या दुप्पट पाणी घातलं. पाणी खूप जास्त वापरायचं नाही, नाहीतर काय होतं की भात जो आहे तो तुटतो. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि त्यानंतर पहिल्यांदा गॅस मध्यम आचेवर ठेवून याला एक चांगली उकळी येऊ द्यायची. एकदा का उकळी आली की कुकरचं झाकण वगैरे लावायचं नाही आहे. मंद आचेवर याचा भात जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे. वर झाकण वगैरे न ठेवता मंद आचेवर वरच भात जो आहे तो शिजवून घेतला. एकदा का पाणी बऱ्यापैकी आटलं की मग कुकरचं झाकण लावायचं. शिट्टी वगैरे होण्याची वाट न बघता 2 मिनिटांनी गॅस बंद करायचा आणि मग वाफेवर जो काही भात आहे तो शिजू द्यायचा. हे बघा, वाफ गेल्यानंतर जर का झाकण उघडलं तर छान असा मोकळा भात शिजलेला असतो. हा जो भात आहे तो ताटामध्ये किंवा चाळणीमध्ये काढून पसरून थंड होण्यासाठी ठेवून द्या. जर का फ्रीजमध्ये शिल्लक राहिलेला भात असेल तरीसुद्धा तो या रेसिपीसाठी तुम्ही वापरू शकता. आता भाताचा पहिला प्रकार जो आपण करणार आहोत तो म्हणजे पोटाला थंडावा देणारा मस्त थंडगार असा दही भात. तर याकरता पूर्णपणे थंड झालेला भात घ्यायचा. याच्यामध्ये 1 कप दही घातलं. दहीसुद्धा जर का घरी लावलेलं छान ताजं असं दही असेल तर उत्तम. त्याचप्रमाणे याच्यामध्ये 1 कप दूधसुद्धा घातलेलं आहे. दुधानं काय होतं, एकतर भाताला छान सरबरीतपणा येतो, भात खूप घट्ट वाटत नाही. शिवाय दह्याचा आंबटपणा जो आहे ना तो सुद्धा कमी व्हायला मदत होते. हे बघा, याप्रमाणे छान असं मिक्स करून घेतलं. गरजेनुसार तुम्ही दही किंवा दुधाचं प्रमाण जे आहे ते कमी अधिक करू शकता. आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा किंवा बारीक चिरलेली काकडी असेल किंवा किसलेली काकडी असेल ती घालू शकता. छान असे खमंग तळलेले शेंगदाणे घालायचे. डाळिंबाचे दाणे असतील तर ते घालू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. सगळं छान असं मिक्स करून घ्या. मग याच्यावर जिरे, कढीपत्ता, हिंग यांची छान खमंग अशी फोडणी घातली. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्यानंतर तिखटपणासाठी तळलेली सांडगी मिरची असते ना ती घालायची. आणि जर का सांडगी मिरची नसेल तर काय करायचं, फोडणीमध्येच हिरव्या मिरचीचे बारीक असे तुकडे तुम्ही घालू शकता. मग भाताला सुद्धा छान तिखटपणा येईल. तर अशा प्रकारे आपला पोटाला थंडावा देणारा दही भात जो आहे तो तयार झालेला आहे. उन्हाळ्यात जास्तीत जास्त हा जो भात आहे तो खाल्ला पाहिजे, यात शंका नाही. आता भाताचा जो दुसरा प्रकार करतोय त्याकरता कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. तेलामध्ये पहिल्यांदा 2 चमचे हरभरा डाळ घातली आहे. 1 चमचा उडीद डाळ घातली. दोन्ही डाळी छान गुलाबीसर खमंग अशा तळून घ्यायच्या. मग याच्यामध्ये काजूचे तुकडे घातले. कढीपत्त्याची पानं घालायची आहेत, त्याचा मस्त असा फ्लेवर येतो फोडणीला. त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे घातले. छोटा अर्धा चमचा हळद घातली आहे की लगेच याच्यामध्ये एका लिंबाचा रस पिळून घ्यायचा. हळद घातल्या घातल्या लिंबाचा रस जर का पिळला तर काय होतं, जो रंग आहे ना पिवळा भाताचा तो अगदी छान लेमन येल्लो असा कलर येतो, ब्राईट कलर येतो. आता डाळी एकदम छान अशा खमंग गुलाबीसर तळलेल्या आहेत. तर मग मस्त मोकळा केलेला जो भात आहे तो याच्यामध्ये घातला. 2 मिनिटं मध्यम आचेवर याला छान परतून घ्यायचं. भातासोबत फोडणीची आहे ती एकसारखी मिक्स झाली, एकसारखी फोडणी याला लावून झाली की मग थोडीशी साखर याच्यामध्ये घातली. लिंबाचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी फक्त थोडीशी साखर घालू शकता. खूप जास्त गोडसर लागेल एवढी साखर याच्यामध्ये घालायची नाही आहे. झाकण ठेवून अगदी 2 मिनिटं याला एक वाफ काढून घ्यायची. म्हणजे काय होतं, यात घातलेल्या ज्या डाळी आहेत त्या छान मऊ शिजतात, नाहीतर मग डाळी दाताखाली कडक अशा लागतात. आता सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यावर घातली आणि मोजून 5 मिनिटात आपला झटपट असा लेमन राईस जो आहे तो तयार झालेला आहे. छान चटपटीत असा लेमन राईस जर का केलेला असेल तर थाळी कोणतीही असो, जेवणाची चव मात्र नक्कीच वाढवतो.
करायला म्हणाल तर अगदी सोप्पं आहे, लहान मुलंसुद्धा आवडीनं खातील. आता आपण करतोय थोडासा वेगळा प्रकार. कारण जर का हा मसाला एकदा बनवून ठेवला तर मग 2च मिनिटात जो आहे तो भात आपला तयार होईल. तर आपण करतोय टॅमरिंड राईस अर्थात इमली राईस किंवा चिंचेचा भात. याकरता ही अशी चांगली बॉल एवढी चिंच घेतलेली आहे. ती साधारणपणे 1 कप पाण्यामध्ये 1 कप कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवा. तोपर्यंत आपण इकडे एक मसाला तयार करून घेतोय. तर त्यामध्ये 1 टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा तीळ जे आहेत ते पॅनमध्ये काढून हलके भाजून घ्यायचे. तीळ छान खमंग भाजले की मिक्सरवर त्याची वेगळी अशी पूड करून तयार ठेवायची. आता त्याच पॅनमध्ये 1 काडी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. कढीपत्ता असाच तेल वगैरे न घालता कोरडा भाजून घ्यायचा. हळूहळू काय होतं की ही जी पानं आहे ती ड्राय व्हायला लागतात, त्यांचा रंग बदलायला लागतो. पानं थोडीशी ड्राय झाली की मग याच्यामध्ये 1 टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा धणे घातले. धणेसुद्धा छान भाजून घ्या. सगळ्यात शेवटी याच्यामध्ये 7 ते 8 आवडीनुसार सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत. मिरच्यांचे तुकडे करून सारखं घातले तर ते लवकर भाजले जातील. 2 मिनिटं मिरच्या थोड्याशा भाजून घेतल्या की गॅस बंद करायचा आणि हा जो सगळा मसाला आहे ना त्याचीसुद्धा जाडसर अशी पूड वेगळी करून तयार ठेवायची. आता पॅनमध्ये फोडणीसाठी थोडंसं जास्त म्हणजे 3 ते 4 टेबलस्पून तेल गरम केलं आहे आणि याच्यामध्ये भरपूरसे पाव कप शेंगदाणे घातलेले आहेत. तसेच फोडणीसाठी मोहरी घातलेली आहे. शेंगदाणे थोडेसे तळले की याच्यामध्ये 2 टेबलस्पून हरभरा डाळ घातली आहे. हरभरा डाळ थोडीशी तळली की 1 टेबलस्पून उडीद डाळ याच्यामध्ये घातली. शेंगदाणे छान खमंग होईपर्यंत, डाळी छान गुलाबीसर रंगाच्या होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये पुन्हा 1 काडी कढीपत्त्याची पानं घातली आहेत. सुक्या लाल मिरच्या फोडणीला घातल्या आहेत आणि सगळं छान परतून घ्या. आता याच्यामध्ये भिजवलेली जी चिंच होती ना ती कोळून चिंचेचा जो कोळ आहे तो घालायचा. हे बघा साधारण 1 कप पाणी असल्यामुळे छान पातळसर असं चिंचेचं पाणी होतं ते याच्यामध्ये घातलेलं आहे. याला एक चांगली उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं. चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे. तसेच पाव चमचा हळद घातली, हिंग घातलेलं आहे आणि याला छान असं शिजवून घ्या. गुळाचा एक छोटासा खडा देखील याच्यामध्ये घालायचा. चिंचेच्या आंबट चवीचा त्रास होणार नाही, पण अगदी गोडही लागणार नाही इतपतच गूळ याच्यामध्ये घालायचं आहे. सगळं छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आणि मग तयार केलेला जो मसाला होता म्हणजे धणे, कढीपत्ता, लाल मिरची यांची जी पूड होती ती याच्यामध्ये घालायची. हे बघा असं मिश्रणाला थोडासा दाटसरपणा यायला लागतो. हे बघा पुन्हा तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्या. जर का खूप ड्राय वाटलं तर थोडंसं पाणी देखील वाढवू शकता. चिंच मात्र यातली जी आहे ती व्यवस्थित शिजली पाहिजे. आता याला तेल सुटायला लागलं की सगळ्यात शेवटी तिळाचा कूट घातलेला आहे. तिळाच्या कूटामुळं खूप छान अशी चव या चटणीला येते. हे बघा हा असा आपला मसाला जो आहे तो तयार झालेला आहे. पूर्णपणे थंड झाल्यानंतर जर का हे बरणीत भरून फ्रीजला ठेवलं तर अगदी केव्हाही याच्यापासून झटपट असा इमली राईस, टॅमरिंड राईस किंवा चिंचेचा भात जो आहे तो तयार होतो. करायचं काय, फक्त शिजवलेला भात घ्यायचा, 2 चमचे ही चटणी याच्यामध्ये घातली किंवा तुम्हाला किती आंबटपणा हवा आहे, तिखटपणा हवा आहे त्यानुसार चटणीचं प्रमाण वाढवू शकता. हा मसाला जो आहे तो भाताला छान असा एकसारखा लावून घ्या की झालं. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आपला चटपटीत असा टॅमरिंड राईस जो आहे तो तयार झालेला आहे. तोंडाला चव येईल असा भात होतो. जर का भूक लागलेली नसेल, फारशी भूक नसेल तर नुसता याप्रमाणे राईस घेतला आणि एखादा पापड तळून घेतला तरीसुद्धा काम होतं. जरूर करून बघा. आता भाताचा चौथा आणि शेवटचा प्रकार जो करणार आहोत तो आहे सीझनल कैरी भात. एकदा तरी कैरी भात केल्याशिवाय उन्हाळा अपूर्ण आहे नाही का? शक्यतो तोतापुरी कैरी असेल तर खूप जास्त आंबट लागत नाही. भरपूर असा कैरीचा किस वापरता येतो. पहिल्यांदा कैरीची साल काढून घ्यायची आणि बारीक अशा किसणीनं कैरीचा किस करून घ्यायचा. कैरीच्या आंबटपणानुसार साधारणपणे आपल्याला अर्धा कप कैरीचा किस जो आहे तो लागणार आहे. तेलामध्ये सगळ्यात आधी हरभरा डाळ घातलेली आहे. 2 चमचा हरभरा डाळ परतून घ्यायची. 1 चमचा उडीद डाळ घातलेली आहे. या ज्या दोन्ही डाळी आहेत त्या आपण सगळ्या भातामध्ये वापरलेल्या आहेत कारण त्यांचा खूप छान खमंग असा वास येतो. बाकी याच्यामध्ये तुम्हाला लसूण, आलं वगैरे वापरायची आवश्यकता नाही. आणि याच्या डाळींचा क्रंच आहे तो सुद्धा दाताखाली खूप छान असा लागतो. डाळी छान तळल्या गेल्या की मग कढीपत्ता घातलेला आहे, हिंग घातलं, हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे, पाव चमचा हळद घातलेली आहे
आणि मग याच्यामध्ये जो कैरीचा किस होता ना तो घातला. कैरीपुरतं थोडंसं मीठ याच्यामध्ये घालायचं आणि मग झाकण ठेवून फक्त 2 मिनिटं एक वाफ काढून घ्या. म्हणजे काय होतं, एकतर कैरीचा किस शिजतो, शिवाय यातल्या ज्या डाळी आहेत त्या छान वाफल्या जातात आणि मग दाताखाली त्या कडक लागत नाहीत. आता याच्यामध्ये शिजवलेला भात घातला. भातासोबत याला छान परतून घ्यायचं. आता हा जो कैरीचा किस आहे तो भाताला छान एकसारखा लावून घ्यायचा आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली की झालं. आपला चटपटीत असा कैरी भात जो आहे तो तयार झाला. आत्ताच तोंडाला पाणी सुटलं आहे. भाताचे 4ही प्रकार अगदी झटपट आणि सोपे आहेत. अवश्य करून बघा. त्याचप्रमाणे सगळ्यात जास्त तुम्हाला कोणता भात आवडतो ते मला कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.